नमस्कार, मी मेघा जगताप. बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या घडामोडी. जत तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रचंड प्रतिसादात सलाम तुझ्या कार्याला सोहळा संपन्न. विक्रम फाउंडेशन आयोजित अविस्मरणीय कार्यक्रम. शनिवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी जत तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विक्रम फाउंडेशनतर्फे सलाम तुमच्या कार्याला या नावाने एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती दोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत या सेविकांचे योगदानाचे आमदार सावंत यांनी कौतुक करण्यात आले. कार्यक्रमात सर्व सेविकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रील स्टार ताई संभाजी नुलके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. महिलांसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये सांगली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली संदीप यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ, बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती जत श्रीमती शकुंतला निकम, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती जत डॉक्टर हेमा कांबळे. मदतनीस यांच्या कार्याला सलाम या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विचारमंचावर उपस्थित असतात. ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, गाणेकर मॅडम, त्याचबरोबर डेप्युटी सीओ सन्माननीय यादव सर, डॉक्टर वाघ, निकम मॅडम, त्याचबरोबर डॉक्टर हेमा कांबळे, त्याचबरोबर मनीषा साळुंके, सुरेखा गोड, त्याचबरोबर सतीश नवले, कनसे मॅडम, सतीश उगाळे, नादिरा नदाब मॅडम, त्याचबरोबर मीना कोळी आणि ज्यांनी आपल्या तालुक्याचं नाव या ठिकाणी एका वेगळ्या उंचीला, एका वेगळ्या क्षेत्रात नेऊन ठेवलं, ते आज आपल्या या कार्यक्रमाच्या विशेष सत्कार होते. ताई मुलके, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व सर्व आशा भगिनी, त्याचबरोबर आरोग्य सेविका, मदतनीस, फक्त एक माझी पत्नी सोडून आपण या सर्व माझ्या माता बहिणी, कारण बरेच दिवस झाला हा कार्यक्रम घ्यायचा म्हणून फाउंडेशनचे आमचे जे सूत्रसंचालन करणारे शिक्षण पतसंस्थेचे चेअरमन, सकाळपासून ज्यांनी आपल्या या मधुर वाणीतून या ठिकाणी आपल्याला एकसंघ करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला, ते आमचे माने सर, जे विनोदवीर, खास करून सांगली जिल्ह्यातून आलेले वृषभ आकीवाड, या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व आमचे नगरसेवक, मी या निमित्तानं मनापासून विक्रम फाउंडेशनला धन्यवाद देतो. कारण प्रास्ताविक मध्ये माने सरांनी आपल्याला सांगितलं की या फाउंडेशनची निर्मिती गेल्या 12-13 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही केली, त्यावेळेस या फाउंडेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या आमच्या तालुक्यातील माता भगिनींना एक त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पहिल्यांदा आम्ही तिचं व्यासपीठ म्हणून कार्यक्रम सुरू केले आणि त्या तिचं व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलेलं की पहिल्यांदा आम्ही दांडिया सुरू केला. त्याचबरोबर असे ज्या तुमच्या सगळ्या आमच्या या माता भगिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही या निमित्तानं केले.
आणि ते करत असताना सामाजिक बांधिलकी बांधत असताना आम्ही खऱ्या अर्थानं या तालुक्यातील हा आमचा दुष्काळी तालुका म्हणून मॅडम ओळखला जातो। या तालुक्यातल्या मुलांना आणि मुलींना फक्त खेळाची एक संस्कृती पहिल्यापासून होती, पण आज तीच संस्कृती शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आज आपल्याला बघायला मिळते। आणि खऱ्या अर्थानं गेली 9 वर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही वही वाटप करतो। जे जिल्हा परिषद शाळेतील 1 ते 8 वर्गातले जे मुलं आहेत त्यांना या ठिकाणी वही वाटप करतो। अशा पद्धतीचे सामाजिक बांधिलकी म्हणून आज आम्ही हे कार्य करतो। आज आमची या ठिकाणी आलेली भगिनी जी जत तालुक्यातली तिच्या कलांना गुणांना सुद्धा वाव मिळणार